2019च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच लोकसभा मतदारसंघात चालू झाली। गेल्या 5 वर्षात खरं तर आपल्या खासदारांनी काय काम केलंय, या खासदारांच्या कामावर नागरिक खुश आहेत का? मी सध्या आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात, ज्या मतदारसंघामध्ये जवळजवळ जेवढी शहरात लोकसंख्या आहे तेवढीच ग्रामीण भागात या लोकसभा मतदारसंघात लोकसंख्या आहे। 6 मतदारसंघामध्ये 3 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत, 2 ठिकाणी भाजपचे तर 1 ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार आहे। खरं तर गेले 5 वर्षात काय काम भाजपच्या खासदारांनी केले आहेत आपण त्यांच्या नेत्यांकडून जाणून घेऊयात आणि त्याच्यावर हे सर्व जे नेते मंडळी आहे विरोध पक्ष त्यांना काय वाटतं हेही जाणून घेणार आहोत। काय सांगाल, गेले 5 वर्षात भाजपच्या खासदारांनी काय कामं केले ठोस, ज्याच्या आधारे तुम्ही आता लोकांपर्यंत मत मागायला जाणार आहात? भारतीय जनता पार्टीचं राज्य या केंद्रामध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली। या देशामध्ये राज्यामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये चौफेर प्रगती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली आहे। या सोलापूर शहरामध्ये जे रस्त्याचं मोठ्या प्रमाणात जाळं होतं ते जाळं विणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं या सोलापूर शहरातल्या खासदारांना इथल्या मंत्र्यांनी केलेलं आहे। सोलापूर शहर ते तुळजापूर येडशी हा रस्ता मोठ्या प्रमाणात मोठ्या निधी असलेला रस्ता या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। तसेच ज्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी होती, अनेक वर्षापासून ह्या महाराष्ट्रातल्या व देशातल्या जनतेची मागणी होती की तुळजापूरला जाणारी रेल्वे डायरेक्ट रेल्वे जोडली पाहिजे। ते सोलापूर जिल्ह्यातील जे जिल्ह्यामध्ये जाणारा हा काम हे सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारमध्ये बनसोडे साहेबांच्या प्रयत्नाने यश आलेलं आहे। सोलापूर अक्कलकोट रस्ता असेल, सोलापूर पंढरपूर रस्ता असेल, सांगोला सोलापूर रस्ता असेल, अनेक रस्ते या सोलापूर शहरामध्ये झालेले आहेत। तसंच सोलापूरच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता पाण्याचा, ते दुहेरी पाईपलाईनचे जो प्रश्न होता तो प्रश्न सुद्धा मिटवले। या सोलापूरला शहराला पाणी देण्याचं काम या बनसोडे साहेबांनी केलेलं आहे। तसंच बेरोजगारीच्या बाबतीत मुद्रा योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार देण्याचं काम या सोलापूर शहरामध्ये झालेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये नव, देशामध्ये नव, जगामध्ये जे 30,000 घरकुलाची जी योजना आहे, जे बीडी कामगार आहेत म्हणजे जे सामान्य गोरगरीब जनता आहे त्यांना घर देण्याचं काम मोदी साहेबांनी परवाच सोलापूर शहरामध्ये उद्घाटन केलं। त्याचे 30,000 घरकुलाचं उद्घाटन सुद्धा सोलापूर शहरामध्ये झालेलं आहे। नुसतं हे जे घरकुल योजनेबरोबर जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, आज सोलापूर शहरामध्ये जे हायवे जाणार आहेत त्या ठिकाणी 4 ठिकाणी मोठ्या प्रमाणात बरॅक जे बांधलं जाणार आहे, त्यामुळे या उत्तर तालुक्यातल्या, दक्षिण तालुका, मोहोळ, मंगोळा तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्नाचा जे शेतकऱ्यांचा आहे तो सुद्धा बऱ्यापैकी मिटणार आहे। भाजप सेना युती आहे, खासदारांनी गेले 5 वर्षात काय कामं केले त्याच्या आधारे आता तुम्ही एकत्र मत मागायला जाणार? खासदार म्हणण्यापेक्षा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते, कर्जमाफीचा प्रश्न असू द्या, शिवजलयुक्त क्रांतीचा प्रश्न असू द्या, जिल्ह्यातली जे शेतकरी आहेत तरुणांना नोकरी देण्याचं काम असू द्या, IT पार्क असू द्या, आणि सोलापूर हैदराबाद रस्ता असू द्या, सोलापूर मराठवाड्याचा रस्ता असू द्या आणि सोलापूर कर्नाटकचा रस्ता, असे चांगल्या रस्त्याचं काम या खासदाराच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे। सोलापूर शहरामध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून करोडोचा निधी आणून सोलापूर शहरातील चांगले रस्ते आणि हद्दवाढीमध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून चांगले रस्ते, ड्रेनेज लाईनचे कामं झालेले आहेत। त्यामुळं पुढील येणारा खासदार भाजप सेनेचाच असेल आणि शिंदे साहेबांनी अनेक 40 वर्ष सत्तेमध्ये असून 1 रुपयाचा निधी सुद्धा आणलेला नाही, त्यामुळं सुशीलकुमार शिंदेचा पराभव अटळ आहे। खरं तर पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सर्व मंडळी आहेत। खरं तर गेले 5 वर्षात खासदारांनी जे काही कामं सांगितलेत, खासदारांनी सांगितलं की या ठिकाणचे रस्ते, पाणी, स्मार्ट सिटी आली पुण्याला। मला सांगा, हे खासदारांची कामं सांगत आहेत, पण हा पक्ष सध्याला त्यांच्या उमेदवार शिंदे साहेबांच्या विरोधात त्यांना उमेदवार मिळणार। जर ह्या खासदारांनी 5 वर्षात जर कामं केली असती तर ह्यांना दुसरा उमेदवार धुडकण्याची ह्या पक्षांच्या पाळली नसती। आम्ही तर एक अभियान राबवलं होतं की सोलापुरात खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा, 1,000 रुपये मिळवा, अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलं होतं। हे खासदार कुठं असतात आणि कुठल्या नशेमध्ये असतात याचा एक शोध घ्यावा लागतो आणि तुम्हाला निश्चितपणे सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कामं झाली नाहीयेत। त्यांनी जे दुहेरी पाईपलाईनचा मुद्दा मांडतायत
ते दुहेरी पाईपलाईन केवळ आदरणीय शिवकुमार शिंदे साहेबांनी 200-250 कोटी रुपये एनटीपीसीच्या माध्यमातून दिले, त्यामुळं या ठिकाणी ती पाईपलाईन होऊ शकली. आणि या खासदारांनी गेल्या 5 वर्षामध्ये एकदाही या ठिकाणी लोकसभेमध्ये सोलापूरच्या प्रश्नावर या ठिकाणी एकदाही लोकसभेत तोंड उघडलं नाही. 5 वर्षामध्ये गुजरात मॉडेल फेल झालंय, स्मार्ट सिटी फेल झालेली आहे, नोटाबंदी फेल, काळा पैसा फेल, युवकांना 15 लाख रोजगार मिळाला फेल. 5 वर्षात कधी शरद बनसोडे कधी दिसले नाहीयेत. स्वतःच शिवचार्य सिद्धेश्वर महाराजांचा जातीय दाखला बोगस असल्याचं कारण विद्यमान खासदार सांगत आहेत. यावरूनच बीजेपी सरकारचं आपल्याला यामध्ये सोलापूरमध्ये दिसत आहेत. आज नोटबंदी यशस्वी झाली म्हणतात, आरबीआयने आज डिक्लेअर केला. लोकसभेत बिलकुल विकास झाला नाही. ह्याच बागेमध्ये 1 वर्षाच्या आत त्यांनी ग्रेनाइट बसवलं, स्मार्ट सिटीचं उद्घाटन करतो म्हणून. आज इथं एक कुदळ त्यांनी मारलेलं नाही. गडकरी आले, 3,500 करोडचे त्यांनी घोषणा इथं केले, सैपूल जवळ येऊन हे घेतले, सभा घेतले, पण एक कुदळ इथं मारलेलं नाही. फ्लायओव्हरचं फज्जा उडालेला आहे. फ्लायओव्हरचा प्रस्ताव प्रणिती आमच्या आमदार प्रणित शिंदेनी फ्लायओव्हरचा प्रस्ताव आणला, तरी मंजूर करून आणलेला आहे. आणि आज स्मार्ट सिटी होत आहे, स्मार्ट सिटी होत आहे. तर फक्त आमच्या शिंदे साहेबांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर सोलापूरला केलं, त्याच्यामुळे स्मार्ट सिटी सोलापूरला आलेली आहे. स्मार्ट सिटी जी सोलापूरला येत आहे, तर शिंदे साहेबांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं म्हणून स्मार्ट सिटीमध्ये सोलापूरची निवड झाली. इतक्या दिवसांनी केलेलं काम शिंदे साहेबाचं आहे. दुहेरी पाईपलाईन काम शिंदे साहेबांचं आहे. खरं तर गेले 5 वर्षात काय लोकसभेचा विकास झालाय? महत्वाचा मुद्दा असा आहे, ह्यांचा चौकीदार चोर आहे, ह्यांचा जिजासाला चोर आहे, आणि विकासामध्ये सोलापूरची जनताला घोर आहे. ना ह्यांनी विकास केलेत, ना ह्यांनी विकास केलेत. ही दोघजणी चोर आहेत, दोघजणी चोर आहेत. खरं तर वंचित बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी घोषित केली प्रकाश आंबेडकरांनी. काय सांगाल गेले 5 वर्षात जो उमेदवारांनी भाजपच्या खासदारांनी विकास केलाय त्यावर? वास्तविक पाहता भाजपचे जे खासदार होते त्या भाजपच्या खासदारांनी गेली 5 वर्षात कोणत्याच प्रकारचा विकास केला नाही. भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यापासून सोलापूरमध्ये पहिली सभा घेतली, आणि त्या सभेचं यश पाहून सोलापूर ही क्रांतीची भूमी आहे म्हणून सोलापुरातून लोकसभा निवडणुकीचे संकेत कालच आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला दिलेले आहेत. एक वंचित समाज, एक उद्धारकर्ता म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहत आहे. पण विकास झालाय का 5 वर्षात तुमच्या सोलापूर लोकसभा मतदार? गेल्या 5 वर्षात कोणत्याही प्रकारचा विकास सोलापूरमध्ये झालेला नाहीये. निवडणुकीच्या आधी मोठमोठी आश्वासनं दिलेली होती, परंतु कोणतीही आश्वासनं या ठिकाणी पूर्ण झालेली नाहीत. रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, त्याचबरोबर जे काही सुशिक्षित लोक आहेत, जे बेरोजगार झालेले आहेत आणि सध्या सोलापूर सोडून ते स्थलांतरित होत आहेत, हा खूप मोठा प्रश्न सोलापूरकरांना भेडसावत आहे. मी तर पहिल्यांदा एक गोष्ट सांगू इच्छितो मी की बाबा ह्या दोघांनी मिळून, काँग्रेस आणि बीजेपी ह्या दोघांनी मिळून भारत मातेला लुटलेलं आहे. आपल्याकडे पैसाच नाही, आपल्याकडे लक्षात ठेवा, आपल्याकडे नोकरीसाठी पैसा नाही, आपल्याकडे विकास करण्यासाठी पैसा नाही. भारतामधील सोलापूर एक पहिलं शहर आहे ज्या शहरामधील लोकसंख्या कमी होत आहे. बाकीच्या शहरामधील लोकसंख्या वाढत आहे, सोलापूर शहराची लोकसंख्या कमी होत आहे. सोलापुरातील ब्रेन हा ड्रेन होत आहे, लक्षात ठेवा. दोघांनी सत्यानाश केलेला आहे. सोलापूरचा विकास जर पाहायचा असेल झाला का नाही याच्या प्रश्नाची उत्तरं जय महाराष्ट्राला आमच्यासोबत तुम्ही रोडला फिरा, तुम्हाला रस्ते, पाणी, ड्रेनेज जे दाखवायचं आहे ते तुम्हाला समोर दाखवू. खासदारांनी काय विकास केला आणि काय नाही. इथला विकास हा शून्य आहे, जो तो आपल्यासाठी भांडत आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी. सोलापूरच्या भाजपच्या खासदारांना स्वतःच्या गावाचा रस्ता करता आला नाही आजपर्यंत, आणि ते म्हणतात विकास झाला. फक्त स्मार्ट सिटी करायला यांना 5 वर्ष गेली. फक्त एक चौक करण्यासाठी 5 वर्ष यांना गेली, तोही अजून पूर्ण झालेला नाही. गेले 5 वर्षात खरं तर पाणी रस्त्याचा जो मुद्दा आहे तो अजून तसाच आहे तुमच्या नाही. गत 2 वर्षाखाली आम्हाला महापालिकेत ज्यावेळेस सत्ता दिली त्यावेळेस महापौरांनी आणि सुभाषबाबू देशमुख आणि नरेंद्र मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्यस्थी करून या ठिकाणी दुहेरी लाईनचं टेंडर काढण्यात आलेलं आहे, आणि दुहेरी लाईन लवकरात लवकर या ठिकाणी होईल. आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा खंदक भाग तुम्ही बघत आहात, हाही सुंदर झालेला आहे. आणि सोलापूर शहरात जे सेल्फी पॉइंट म्हणून आता सगळेजण त्या ठिकाणी सेल्फी काढत आहेत, सोलापूरकरांना तो एक मोठं उदाहरण म्हणून त्या ठिकाणी
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लाईटीचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहेत. अनेक भागात रस्ते नाहीयेत मात्र, आणि आदवाड भागामध्ये तर आता 180 कोटी रुपयाचं ड्रेनेज त्यांचं काम व्यवस्थित कामं चालू झालेली आणि रस्ते पण त्यात कामं चालू झाले. ते नक्की आहे, त्यांनी यावं पाहावं, कुठेही कमी कामाचं कुठेही कमी पडणार नाही. भाजप सरकार शिवसेनेचं युती काळात काही शंका नाही. 1995 ला याच ठिकाणी सोलापूरचा हद्दवाढ झालेला होता. त्या ठिकाणी 1995 पासून आज तक आहेत ड्रेनेज आणि पाण्याचा मोठा प्रश्न होता. या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हद्दवाढचं ड्रेनेज आणि पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात सोडवलेला आहे. त्या ठिकाणी विकास होत आहे. हे आम्हाला खरं पाहिलं तर या ठिकाणी माझ्यासोबत काँग्रेसच्या महिला आहेत, ज्या महिलांचा प्रश्न पाहिला तर गेले सुरक्षा असेल, महिलांच्या बाबतीत काय विकास झालाय, महिलांच्या सुरक्षा असेल, शौचालय असेल, या मतदारसंघामध्ये झालंय असं काय? महिलांच्या बाबतीत अत्याचार भरपूर होत आहे. दिवसेंदिवस 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहे. नोटाबंदीचा फटका महिलांना बसलेला आहे. त्यामुळे महागाईने महिला त्रस्त झालेली आहे. महिलांच्यावर अत्याचार वरचर वाढलेले आहेत. 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार वाढलेले आहेत. त्याच्याशिवाय भाजप सरकारचे सत्तेतले लोक महिलांच्या विषयी बटाटे घेऊन सोन्यात देतो म्हणणारा राहुल गांधीचा धिक्कार असो. आमच्यासारख्या युवकांना आजपर्यंत राहुल गांधीने आणि काँग्रेसने फसवलेले आहे. आमच्यासारखे तरुण बेरोजगार या काँग्रेस पक्षामुळे राहिलेला आहे. शिंदे साहेब काय काम केलेत? मला 4 कामं शिंदे साहेबांचे सांगू दे. त्यांनी देशाचे गृहमंत्रीपर्यंत गेले होते, रस्ता सह प्रश्न सोडवता आला नाही. ह्यांच्या प्रणितते शिंदेच्या ह्याच्यातच लाखो वाहतूक बळी गेलेत विद्यार्थी. देशातल्या राजकारणात मला सांगायचं आहे, शरद पवार हे देशातील राजकारणात चाणक्य व महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांच्या नंतरनं सर्वात मोठा नेता जर कोण झाला असेल तर ते शरद पवारच. गेल्या 5 वर्षात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे विकास कामे केली, त्या विकास कामांच्या लाटेचं आता सुनामीत रूपांतर झालंय. आणि या सुनामीला घाबरून शरद पवारांनी काल माड्यातून माघार घेतली आणि हे संकेत आहे की पुन्हा. खरं तर या ठिकाणी मोठी संख्या आहे लोकांची. आपण विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी बोलणार आहोत थोड्याच वेळात. सोलापूर लोकसभा मतदारसंघात खरं तर काय विकास झाला आणि कशाच्या मुद्द्यावर मतदान मागायला जाणार आहेत आता येणारे खासदार? आपल्यासोबत नागरिक आहेत, काय म्हणणं होतं, काय व्हायला पाहिजे? मला आज या ठिकाणी सांगायचं आहे, सोलापूर लोकसभेचा जर आपण विचार केला, गेल्या 4.5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर परवा 9 जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी तर या ठिकाणी लोकार्पण योजनाचं उद्घाटन केलं. त्यामध्ये या गरीब सोलापुरातील गरीब महिला, मग ते विडी करणाऱ्या असतील, कचरा वेचणाऱ्या असतील, अशा गरीब 30,000 महिलांना आपल्या हक्काचं घर दिलं. परंतु ते 30,000 घरांची फाईल काँग्रेस सरकारच्या काळात शिंदे साहेबांनी अडवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसे आडम मास्तर यांनी सांगितलंय. आमच्या पक्षाची वैचारिक मतभेद ठेवणारा नेता सुद्धा आज आमच्या नेत्याच्या बाहेर व्यासपीठावर कौतुक करतो. त्यासाठी त्याला 3 महिने निलंबित करण्यात आलं. म्हणजे हे आमच्या कामाचं कौतुक आहे, आमच्या ही कामाची पोच पावती आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार खासदार शिंदे साहेब हे अर्थमंत्रीपासून तर गृहमंत्रीपर्यंत या सोलापूरचे प्रतिनिधी केलेत. पण त्यांच्या काळात आणि आजच्या काळात सोलापुरात आज या 5 वर्षात युतीच्या काळामध्ये होम मैदान म्हणा, सोलापूर रेल्वे स्टेशन म्हणा, सोलापूर उस्मानाबाद रोड म्हणा, माझं आव्हान आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना की त्यांनी एसीच्या गाडीमधनं बाहेर यावं आणि सोलापुरात काय विकास झालाय एकदा त्यांनी रस्त्यावर येऊन पाहावे. आज काँग्रेसवाले सांगतात की त्यांचं दाखवण्याचं ठोस काम हे एनटीपीसी आहे. एनटीपीसी मध्ये इथल्या भूमिपुत्रांना किती भूमिपुत्रांना नोकरी लागली त्याची एक लिस्ट तुम्ही जाहीर करा. आज इथं थांबलेल्या पैकी एकाच्या पाहुण्याला किंवा एकाही मुलाला एनटीपीसी मध्ये नोकरी लागलेली नाही. भूमिपुत्रांना नोकरी किती दिली आहे तुम्ही जाहीर करा. विकासाचा रेशो तुम्ही कशावर धरता? एनटीपीसीचा प्रोजेक्ट आणला म्हणून यांचा कांगावा सुरू असतो. सोलापूरमध्ये खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये अनेक विकास कामांचा शुभारंभ झालाय. स्वतः मोदी साहेबांनी, गडकरी साहेबांनी सोलापूरच्या या भूमीमध्ये येऊन या विकास कामांचा शुभारंभ केलाय. तुम्ही जे या बागेत थांबलाय, या बागेचा जो विकास आहे तो देखील या स्मार्ट सिटीच्या निधीमधून झालेला आहे. मला सांगायचं आहे, विरोधकांनी वर्षानुवर्षांनी सत्ता उपभोगली आहे, परंतु यांची मानसिकता नव्हती, यांची इच्छाशक्ती नव्हती. यांनी काहीच विकास काम सोलापूरचा केलेलं नाहीये. एक मिनिट
मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, सामान्य सोलापूरकर म्हणून सांगतो. देशाचा मूड आणि देशाचा नीड नरेंद्र मोदी आहेत आणि नरेंद्र मोदींना अजून एकदा संधी मिळावी एक सामान्य नागरिक म्हणून वाटतं. आम्हाला देशाचा पंतप्रधान हा पाकिस्तानात घुसून मारणारा, पाकिस्तानात जाऊन अतिरेक्यांना मारणारा पाहिजे. अतिरेक्यांना जी संबोधणारा राहुल गांधी नको. जीवनातले आणि देशातले सर्वोच्च पद भोगून सुद्धा अजून शिंदे साहेब खासदारकीला उभारतात, म्हणजे अजून कुठला घोटाळा करायचा शिल्लक आहे? या भाजप सरकारच्या राज्यामध्ये महिलांना सुरक्षा नाही, महिलांना सन्मान नाही, महिलांच्या बाबतीत कुठल्या गोष्टी नाही, कुठलंही काम नाही. या भाजप सरकारने या 4 वर्षामध्ये कुठलंही ठोस असं काम केलेलं नाही. या भाजपवाल्यांनी भारत मातेला फसवलं, भारत मातेच्या शेतकऱ्याला फसवलंय, भारत मातेच्या जवानांना फसवलंय, भारत मातेच्या तरुणांना फसवलं. नोकरी देतो म्हणून 2 कोटी तरुणांना, 20 कोटी तरुणांना बेकार केले आणि इथला खासदारचा झिरो आहे. सोलापूर शहरामध्ये 2 मंत्री आणि 1 खासदार असून सुद्धा सोलापूरचा विकास झालेला नाही. एनटीपीसीचं उदाहरण घ्यायचं असेल तर एनटीपीसी मध्ये दक्षिण सोलापूर मधील उमेदवारांना भरपूर नोकऱ्या लागलेल्या आहेत. असेंब्लीमध्ये आमचा राहुल गांधी जेव्हा बोलत असतो तेव्हा हे असंच गोंधळ करत असतात. गोंधळ करून आमचे प्रश्न असंच विलंबित ठेवले जातंय. बहुजन विकास आघाडीचे असतील किंवा सर्वही नेते मंडळी आहेत. खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला होता. लोकसभाचा विकास पाहाल तर कशा प्रकारे? या जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात उत्कृष्ट असं आंदोलन कुठलं असेल तर मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन होतं. ज्या आंदोलनाची ह्या सरकारनं गळचेपी केली, जे आरक्षण दिले म्हणून सांगतात ते कोर्टाच्या फेऱ्यात अडकवले. ज्या आरक्षणासाठी 42 युवकांनी बलिदान दिलं त्या मुलांना न्याय मिळाला नाहीये. त्या मुलांच्या घरच्याला नोकरी द्यायचं आश्वासन दिलं, त्यांना मदत निधी द्यायचं आश्वासन दिलं, हे या सरकारनं दिलेलं नाहीये. या लोकसभेमध्ये मराठा समाज 32% आहे. सोलापूर लोकसभेमध्ये सगळ्यात मोठं मतदान कोणाचं तर मराठा समाज आहे. ज्या मराठा समाजाच्या आंदोलनाची या सरकारनं मोडतोड केली, या आंदोलनात फूट पाडली, त्या सरकारला येणाऱ्या लोकसभेला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. काय वाटतं, लोकसभाचा विकास झालाय? विकास काहीच नाही. विकासाचं फक्त चॉकलेट दिलेलं आहे मोदी सरकारने. सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हापासून भाजप सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तेवर आलेले त्यांनी मराठा आरक्षण असू द्या, धनगर आरक्षण असू द्या, प्रत्येक आरक्षणाबाबतीत गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, रोजगार असू दे, व्यवसाय असू दे, उद्योग असू दे, ह्याच्यामध्ये सपशेल अपयश आलेलं आहे. लोकसभेचा सोलापूरचा विकास झालाय का? सोलापूरचा 100% विकास झाला आमच्या सोलापूर लोकसभेचा. जेव्हा सोलापूर शहराचा जो सुशीलकुमार शिंदे साहेब होते तेव्हा सोलापूरचा सगळा विकास झालेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विकास केलेला आहे. आज तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल, माढा लोकसभा मतदारसंघ असेल तर आमच्या फक्त आघाडीने विकास केलेला आहे. आणि जी मागील 5 वर्षामध्ये आघाडीने जे विकास केलेले आहेत त्यांनी आजही केलेले आहेत. मी धनगर समाज वतीनं बोलू इच्छितोय. या ठिकाणी जो विद्यापीठाचा निर्णय झाला त्या बीजेपीचं मी स्वागत करतो. आणि आम्हाला ज्या फडणवीस सरकारने सांगितलं होतं की आम्हाला आरक्षण देतो वगैरे, ते अजून तर काय देण्याचं नाही, फक्त ते एसटीच्या फोकळ आश्वासन देण्यात दिलेलं आहे. तुमच्या लोकसभा सोलापूरचा विकास झालाय का असं वाटतं? नाही, व्हायला पाहिजे. काय अपेक्षा? थोडंफार तर विकास झाला असं वाटतं काँग्रेस शिंदे साहेबांच्या पक्ष. काय अपेक्षा आहे? कसा खासदार पाहिजे? सोलापूरचा खासदार आहे ना, तो लोकांच्या समस्या जाणणारा पाहिजे, लोकांचा विकास करायला पाहिजे. सोलापुरात सर्वात पहिला युवकांचे नोकरीचा प्रश्न असायला पाहिजे. सध्या पाणीचा प्रश्न आहेत, हे सोडून हे दोघं भांडण करत बसलेत, एकामेकाचेच भाऊ आहेत. त्यासाठी एनटीपीसीचा जे मसला आलं तिथं 25% फक्त सोलापुराची भरती आहे, फक्त केरळाची वगैरे भरती झालेली आहेत. सर, सोलापूरचा खासदार कसा पाहिजे? गेले 5 वर्षापासून खासदारचं नाव ऐकलंय पण चेहरा बघितलेलं नाहीये. असला खासदार नसून कायमस्वरूपी समोर लोकांसमोर असणारा खासदार सुशीलकुमार शिंदे सारखा खासदार या सोलापूरमध्ये पाहिजे. काँग्रेस सरकार चोर आणि बीजेपी हे भ्रष्टाचारीच आहे, त्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम आहे. आमच्या या सरकारने फक्त एवढंच केलेलं आहे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुशोभीकरण सोडून दुसरं काहीच केलेलं नाहीये. थांबा थांबा थांबा. आज सोलापुरात पाणी नाहीये, मूलभूत सुविधा नाहीयेत. हे खासदार यांनी काय कामं केलेलं नसल्यामुळं यांना खासदार बरोबर बोलायची यांची लायकी सुद्धा नाहीये. खासदार आमदार बोलायचे यांच्याकडे काही मुद्दे सुद्धा नाहीयेत. त्यामुळे हे मुद्दे भटकवण्याचं काम करत आहेत. यांच्या खासदारांनी काहीच काम केलेलं नाहीये. सोलापुरात या खासदार कधी दिसल्या पण नाहीयेत आणि हे खासदार याच्या पुढे दिसणार पण नाहीयेत. सोलापूरमध्ये
आजपर्यंत गेले आज जे भाजपवाले आले ते सुद्धा सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आणलेलं पाणी पिऊनच इथं आलेले आहेत। सुशीलकुमार शिंदे साहेबांनी उजवीचा पाईपलाईन सुद्धा एनटीपीचा सुद्धा भारत पोर्टचा सुद्धा विद्यापीठात सुद्धा जात पडताळणी विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ असे अनेक मोठे प्रकल्प आणि एनटीपीसीच्या माध्यमातून 5 विमानतळ 5 सिमेंट कंपन्या या सोलापूरमध्ये चालू आहेत। त्याच्या माध्यमातून हजारो लोकांना या ठिकाणी रोजगार मिळत आहे। कुठल्या मुद्द्यावर मतदान मागणार आहात? विकासाच्या कामावर आपल्या मुद्द्यात मागणार आहे। विकास या चौफेर विकास सोलापूर शहर जिल्ह्यात आणि राज्यात झालेला आहे। येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या येणाऱ्या भविष्यामध्ये सैनिकाचा जो सन्मान झालेला आहे, 1 रँक 1 पेन्शन योजना, देशाच्या सीमेवर सुरक्षा हे मोदी सरकारने केलं आहे आणि जगाला दाखवून दिलंय की मोदी हा किती कणखर आहे। तुम्ही एक बोट आमच्याकडे केलं तर तुम्हाला एक गोळी मारली तर तुम्हाला आम्ही 10 गोळ्या मारून टाकू, असं मोदींनी या जगाला दाखवून दिलेलं आहे। काँग्रेसने 4 वर्षामध्ये मोठी संख्या जी आहे ती लोकांनी एकत्र केलेली आहे। भाजप सेना असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी त्यांनी विकास जो आहे तो केलेला आहे। त्या मुद्द्यावर सर्व मंडळी येणारे निवडणूक लढवणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, सोलापूर।